ओम नमो चैतन्य शक्ती अष्टलक्ष्मी महालक्ष्मी जगत्ताय नमः। तन्मो नमः तन्मो नमः तन्मो नमो नमः। जीवन जगत असताना पैशाची गरज प्रत्येकाला भासत असतो. जेवढा गरज पैशाच्या माणसाला भासतो तेवढी कशाची भासत नाही. पैसा हा माणसाच्या जीवनातल्या सगळ्या गरज पूर्ण करतो. पैसा हा कलियुगातला देव आहे आणि म्हणून धन मिळण्यासाठी प्रत्येक माणूस कष्ट करतो. सगळ्याजण रात्रंदिवस पैशाच्या मागं लागलेले आहोत. सगळ्यांना वाटतं की आम्ही श्रीमंत व्हावा, आमच्या घरामध्ये धनधान्य संपत्ती भरपूर प्रमाणात असावी आणि त्यासाठी लोक प्रयत्न करत असतात. बरेच लोकांना श्रीमंत होण्यासाठी काय करायला पाहिजे तर श्रीमंत होण्यासाठी, पैसे मिळवण्यासाठी, धनवान होण्यासाठी तुम्हाला प्रामाणिक कष्ट करणे काळाची गरज आहे. कष्ट जर केला तर तुम्ही श्रीमंत होऊ शकता, परंतु कष्ट करून सुद्धा आपल्याकडे पैसा येत नाही. रात्रंदिवस आपण काम करतो तरी आपल्याकडे पैसे टिकत नाही. आपल्याला वाटतं लवकर आपण श्रीमंत व्हावा, हा सगळ्यांची इच्छा असतो आणि म्हणूनच त्यांना प्रश्न विचारायला त्या समोरच्या व्यक्ती मला श्रीमंत होण्यासाठी श्रीमंत होण्यासाठी कमवलेली पैसे घरामध्ये टिकवण्यासाठी काही उपाय सांगा. तर मैत्रिणी, मी आजच्या व्हिडिओच्या मध्यातून तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे. हा उपाय जर तुम्ही तुमच्या आयुष्यात केला तर तुमच्या घरामध्ये पैशाच्या कमतरता भासणार नाही. रात्रंदिवस तुम्ही तुमच्या घरामध्ये पैसे खेळत राहील, तुमच्या घरातली गरिबी पळून जाईल. त्यासाठी तुम्ही कष्ट करता हे बरोबर आहे, पण तुम्ही केलेली कष्टाला योग्य फळ देण्यासाठी हा उपाय तुम्ही करायचा आहे. हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या घरामध्ये 100% लक्ष्मीचा वास राहील. तुम्ही लवकर धनवान होईल आणि श्रीमंत सुद्धा होईल. फक्त हा उपाय करा. हा उपाय सांगण्या अगोदर नमस्कार मंडळी, मी वर्षा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या मनापासून स्वागत करते. मैत्रिणी, तुम्हाला मी सांगणार आहे आता. जवळपास श्रीमंत होण्यासाठी मी तुम्हाला बरेच प्रकारच्या उपाय आता इथून पुढे सांगणार आहे. तुम्ही फक्त व्हिडिओ रोज बघत चला. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला लवकर श्रीमंत होण्यासाठी आणि आपण कमवलेले पैसे घरात टिकवण्यासाठी एक उपाय सांगणार आहे. हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या घरामध्ये पैसे 100% टिकेल. मी 100% खात्रीने लिहून देते. लोक म्हणतात पैशाच्या वाट असतात, परंतु त्या पैशाच्या बरेच जणाच्या तेवढा बंद होतात आणि पैशाच्या जेणे वाट सुरू होतात. हा उपाय केल्यावर हा उपाय कोणता हे बघण्या अगोदर तुम्हाला माझ्या विनंती आहे, तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला एखादी सबस्क्राईब करून घ्या. तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. उपाय सांगते, लक्ष देऊन ऐका. तर मैत्रिणी, पहिले काळामध्ये चलन व्यवस्थामध्ये कवडी नावाचा एक प्रकार होता. व्हिडिओच्या बाजूला दाखवलेली आहे तुम्हाला. कवडी असं प्रकारचा असतो. हा फोटो तुम्ही बघू शकता. बरेच जुने लोकांना कवडी माहिती आहे, नवीन लोकांना ती कवडी माहिती नाही. ज्यांनी कवडी पाहिला त्यांनी बघितला, ज्यांनी नाही बघितलं त्यांनी नाही बघितलं. पण बरेच जणांना काळामध्ये कवडी ही नाम विशेष होता चाललेली आहे. तर कवडीचा उपाय आपल्याला करायचा आहे. या कवडीचा उपाय कशा पद्धतीने करायचा, कवडीचे महत्त्व काय, हे सगळे मी तुम्हाला सांगणार आहे.
गडबड करू नका. तर मैत्रिणी, पहिल्या काळामध्ये चरण व्यवस्था कवडी होता. लोक कवडीनी काय करायच्या? सामान घ्यायच्या. कवडी ही बघा, लोक म्हणतात न काय त्यांना कवडीच्या किंमत नाही. ही तर कवडी एक चलन प्रकारामध्ये त्या टाइमला अस्तित्वात होता. तर आपल्याला कवडीचा उपाय कसा करायचा मी तुम्हाला सांगते. मैत्रिणी, कवडी ही चमत्कारिक वस्तू आहे. या कवडीचा जर आपण उपाय केला तर आपल्या घरामध्ये संपत्ती राहू शकतो. ज्यांनी एक प्रश्नभूमी सांगते. मुळामध्ये कवडी काय होत असतो आपण त्याची विचार करूया. कवडी ही समुद्रातून तयार झालेली आहे. हिला कुठे तयार करण्यासाठी मशीन वगैरे नाही, कंपनी नाही, फॅक्टरी नाही, काहीच नाही. समुद्रातून कवडीच्या उत्पत्ती झालेली असतो. ही कवडी माता लक्ष्मीच्या स्वरूप समजल्या जातो. आता माता लक्ष्मीच्या उत्पत्ती कुठून झालेली आहे? तर समुद्रातून. म्हणजे काय? माता लक्ष्मी वडील हे समुद्र आहेत. आणि कवडीच्या उत्पत्ती कुठून झालं? तर ती समुद्राच्या आतून झाली. म्हणजे माता लक्ष्मी आणि कवडी या दोघी बहिणी आहेत. त्या थोडक्यामध्ये कवडीच्या जर आपण माहिती पाहायला गेलं तर कवडीमध्ये माता लक्ष्मीच्या स्वरूप असतो. माता लक्ष्मीच्या दिव्या अशी जागृती त्या कवडीमध्ये असतो. थोडक्यात माता लक्ष्मीच्या जुने पूजनाच्या जेवढा फळ धनसंपत्तीमध्ये होतो तेवढंच फळ कवडीच्या पूजनाने आपल्याला मिळतं. तर कवडीच्या पूजा कशी पद्धतीने करायची आणि कवडीचे काय उपयोग केल्यावर, कोणती उपाय केल्यावर आपल्याला धनसंपत्ती प्राप्त होऊ शकतो हे सगळं सांगणार आहे. तर मैत्रिणी, पहिल्यांदा आपल्याला काय करायच्या? कवडी घ्यायच्या. आता कवडी बाजारात सहज मिळणे शक्य नाही, परंतु समुद्राकाठ्यान गावावरती असला किंवा कुठंही तुम्ही आता नवीन दुकानामध्ये, पूजेच्या दुकानामध्ये आता थोडक्यात सगळेजण ठेवत असतात तिथं असेल किंवा तुमच्या गावातली जरा कोणी देवभक्त असेल, माता जगदंबेच्या पूजा करणारे व्यक्ती असेल किंवा आई जगदंबा जेवढे 3.5 शक्तिपीठाच्या मंदिर आहे. कोल्हापूर, तुळजापूर, सप्तशृंगी, महूर या सगळ्या ठिकाणी तुम्हाला कवडी विकत घेता येतं आणि ती तुम्हाला मिळवत येतो. शक्यतो फक्त ती कवडी ओरिजिनल असली पाहिजे. जर ज्या कवडीच्या आपल्याला उपाय करायच्या, काय उपाय करायच्या थोडक्यामध्ये तुम्हाला सांगते. कवडीच्या महत्त्व. कवडी ती माता लक्ष्मीचे स्वरूप आहे. कवडीचा जर आपण उपाय केला तर माता लक्ष्मी आपल्याला लवकर प्रसन्न होऊ शकते. आणि ते उपाय काय सांगते ऐका. आपल्याला मोजून 5 कवड्या घ्यायच्या. 5 कवड्याच्या घेतल्यावर त्या आपल्या घरातल्या पाण्यामध्ये शुद्ध धुवायच्या. सगळ्यात त्या कवडीच्या धुवून टाकल्यावरती त्याच्या कवडीच्या हळदीच्या पाण्यामध्ये रात्रभर भिजवून ठेवायच्या. रात्रभर त्या कवडी पाण्यात भिजवलेली हळदीच्या आणि हळदीने मिश्रण केलेली पाणी त्या रात्रभर त्यातच कवडीत ठेवायच्या की सकाळी त्या कवडीच्या बाहेर काढायच्या. पुन्हा एखादी ते कवडीच्या व्यवस्थित धुवून घ्यायच्या. त्याची पूजा अर्चा करायच्या आणि त्याच्यावरती केशराच्या चंदनाच्या टीका लावायच्या आणि त्याची
मनोभावे त्या कवडीच्या पूजा करायची आणि कवडीच्या पूजा केल्यावरती त्या 5 कवड्याच्या पिवळ्या कपड्यामध्ये बांधून ठेवायच्या आणि ते पिवळ्या कापडात ज्या कवडीच्या बांधलेली आहे त्या कवडी आपल्याला घरातल्या तिजोरीमध्ये ठेवायच्या किंवा आपण जर व्यवसायिक असेल तर आपण जर दुकानदार असेल किंवा आपल्या धंदा करणारे असेल तर तुमच्या गळ्यामध्ये त्या कवडी ठेवायच्या, गल्ल्यामध्ये तुमच्या कवडे ठेवायच्या आहे. थोडक्यामध्ये आपण पैसे ज्या ठिकाणी आपण ठेवतो त्या ठिकाणी आपण हे कवड्याची ठेवायच्या आहे. त्याच्या कवड्याच्या ठिकाणी देवाच्या आणि कवड्याच्या अखंड त्या तिजोरीमध्ये ठेवायच्या, आपल्या गल्ल्यामध्ये ठेवायच्या. त्याची परिणाम काय होईल? कवडीकडे पैसे खेचण्याच्या शक्ती आहे. जसा लोखंडाला आकर्षित करतो अगदी त्याच्याप्रमाणे कवडी पैशाला आकर्षित करतो. कारण कवडी हा धनधान्य समुद्री वाढणारे वस्तू आहे. कवडीमध्ये ज्योतिषशास्त्र दृष्टीने, वास्तुशास्त्र दृष्टीने धनसंपत्ती खेचून देण्याची ताकद असतो. तर हा उपाय तुम्ही करायचा आहे. मी हे मनाने बोलत नाही. आपल्या महाराष्ट्राच्या दैवता श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी गळ्यामध्ये कवडीचे माळ होता. तुमच्या लक्षात येईल शिवाजी महाराजांचा फोटो बघून त्या शिवाजी महाराजांच्या फोटोमध्ये कवडीचे माळ घातलेली महाराजांचा फोटो तुम्हाला पाहायला मिळाले. म्हणजे काय? शिवाजी महाराजांच्या माहिती होतं की कवडीच्या माळ घातल्यावर माता लक्ष्मीच्या कृपा राहील. नाहीतर शिवाजी महाराजांकडे काय होतं? काही नसताना सुद्धा अखंड स्वराज निर्माण केला. ही त्या कवडीच्या ताकद आहे. म्हणून कवडी ही प्रत्येकाच्या घरात ठेवले पाहिजे. जर तुम्हाला शक्य झालं तर प्रत्येकाच्या एक कवडी आपल्या पाकिटामध्ये ठेवा. जर पाकिटात ठेवायच्या नसेल तर एक कवडी आपण गळ्यात घाला. कवडीचा माळ आपल्यासाठी विशेष फुलदाणी आहे. आरोग्यदायीच्या दृष्टीने अति उत्तम आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट सांगते, कवडीचा माळ आपल्या घरामध्ये असणे खूप गरजेचे आहे. आपल्या तिजोरीमध्ये, आपल्या घरामध्ये कवडीचा एखादा तरी माळ असणं खूप खूप गरजेचे आहे. आणि हा कवडीचा जर तुम्ही उपाय केला तर 21 दिवसामध्ये तुम्हाला फरक सापडेल. तुम्ही कमवलेली पैसे तुमच्या घरामध्ये कायम टिकेल. तुमच्या घरात धनसंपत्ती कायम वास करेल आणि तुमच्या घरातल्या दारिद्र्य पळून जाईल. तर मैत्रिणींनो, ह्या उपाय तुम्हाला कसं वाटलं आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आणि उपाय सोपा आहे, एखादी करून पाहायला हवा, हरकत नाही. फक्त तुम्हाला कवडी कुठे भेटेल, कशी भेटेल त्याच्या प्रश्न शोधा लावायचे आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर आमच्या यूट्यूब चॅनलला एखादी सबस्क्राईब नक्की करून घ्या. नमस्कार. शिवाजी महाराजांचे काय होता? काही नसताना सुद्धा स्वराज निर्माण केला. हा त्यांच्या कवडीच्या ताकद आहे. म्हणून कवडी हा प्रत्येकाच्या घरात ठेवला पाहिजे. तुम्हाला शक्य झालं तर प्रत्येकाच्या एक कवडी आपल्या पाकिटामध्ये ठेवा. जर पाकिटात ठेवायचं नसेल तर एक कवडी आपण गळ्यात घाला. कवडीच्या माळ आपल्याला विशेष फुलदाणी आहे. आरोग्यदायी दृष्टीने अतिउत्तम आहे. सगळ्यांची मोठी आहे सांगत आहे. तुम्हाला कळवा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असला तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहायला हरकत नाही. फक्त तुम्हाला कवडी कुठे भेटेल तुम्ही हे शोधा. व्हिडिओ आवडला असला तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. धन्यवाद. श्री